आता आपण मेडिकल कॉलेजमधून आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत। मनश्री, तुझ्याकडे काय माहिती आहे? सौरभ, ज्या ठिकाणी मी उभी आहे हे आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय रुग्णालय। अर्थातच वेगवेगळ्या संस्था उभारल्या होत्या अजितदादांनी इथे, त्यापैकीच ही एक संस्था आणि त्याच ठिकाणी आता त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय। माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर इथे एक विशेष बस ॲम्ब्युलन्स ही सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। खरं तर अजित पवारांचा प्रवास हा शेवटचा प्रवास ठरला त्यांच्या प्रायव्हेट विमानातला, मात्र बारामतीतला त्यांचा अंतिम प्रवास याच फुलांनी सजवलेल्या तयार केलेल्या एका ॲम्ब्युलन्समधनं होणार आहे। ही शववाहिनी आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शासकीय रुग्णालयामध्ये आता ही तयारी करण्यात येते आहे। आणि याच ठिकाणी काल रात्री त्यांचं पार्थिव आणण्यात आलेलं होतं। यानंतर हे पार्थिव काटेवाडी या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर तिथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दादांना अंतिम निरोप दिला जाईल। खरं सांगायचं झालं तर बारामतीमध्ये मी कालपासून जे फिरते आहे, ज्या पद्धतीने आपल्याला लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात त्या भावुक तर आहेतच, मात्र बारामतीसाठी अजित पवारांनी एकंदरीतच पवार कुटुंबाने काय काय केलं होतं ते इथे आल्यानंतर प्रत्यक्ष जाणवतं। मला सांगा की तुम्ही बारामतीहून आलेला आहात की दुसरी बाहेरगावहून आलेला आहात? कारण अनेक लोक लांबून आलेले आहेत। नाशिकमधून बागलाण तालुक्यातून आम्ही आलोय। दादांचं काय योगदान राहिलेलं आहे? बारामतीत आल्यावर तुम्हाला काय वाटतंय की बारामती कशी बदलली? कारण ज्या ज्या ठिकाणी आपण जातोय तिथे तिथे दादांची छाप आहे। बारामती सारखी शहर आम्ही महाराष्ट्रात कुठेच बघितलं नाही। बारामतीमध्ये हा विकास आणि एवढं एक धुळीचा कण आणि घाण सुद्धा बारामतीमध्ये दिसत नाही। हे दादांचं काम आपण या ठिकाणी बघतो। नक्की तुमच्या आयुष्यात कसा फरक पडला? दादांच्या असण्यानं तुमच्या आयुष्याचं काय झालं? आत्ता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये वडगाव मावळ येथे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उभे होतो। दादांचं जे विजन आहे विकास कामांचं ते खूप चांगलं आहे व दादांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासनही केलं होतं की तुम्ही आम्हाला मावळ तालुक्याने आमदार दिलेला आहे, आम्ही तुम्हाला भरघोस निधी देऊ। व आज बारामतीमध्ये आल्यानंतर कळतंय की दादांनी आपलं जे गाव आहे ते खूप छान प्रकारे डेव्हलप बारामतीत आल्यावर हे कळतं, म्हणजे ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत ही संस्था सुद्धा दादांनीच उभी केली, तिच्या विकासावरती लक्ष दिलं आणि इथेच त्यांचा दुर्दैवी अंत व्हावा। आता म्हणजे ते बोलू पण शकत नाही आपण, दादांनी काय केलं नाही काही नाही। आता इथं त्या गोष्टी वाटत पण नाही आपल्याला, आपल्यासमोर आहेत असं वाटतं आपलं आत्तापर्यंत। आणि आमच्या नाशिक निपाड तालुक्यासाठी इतकं काही केलं की प्रमाणाच्या बाहेर खूप केलं दादांनी। दादा म्हणजे विकास पुरुष, अशा विकास पुरुषाचं असं काली जाणं म्हणजे बारामती तर नव्हेच तर पूर्ण महाराष्ट्रावर ह्या दुःखाचं सावट आहे। ज्यांचं काम म्हणजे अशी ओळख होती असे आमचे विकास पुरुष अजितदादा यांनी बारामतीसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एवढं योगदान दिलेलं आहे की त्यांनी शिक्षण संस्थापासून ते प्रत्येक असं कुठलंच कार्यक्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये दादांनी त्यांचं योगदान दिलेलं नाही। आणि असं कालनाने त्यांचं जाणं म्हणजे हे खूप मोठी नक्की आपण बघतोय की लोकांच्या प्रतिक्रिया या बोलक्या आहेत, त्या भावुक आहेत। खरं तर अनेकांना सुचत नाही आहे की नेमकं बोलावं काय, कारण हा संपूर्ण परिसर अजित पवारांनीच या ठिकाणी वसवलेला होता। मग पलीकडचं विद्याप्रतिष्ठान असो किंवा ज्या ठिकाणी मी उभी आहे हे शासकीय रुग्णालय असो, त्या प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त अजित पवारांची छाप असायची। मला सांगा की तुम्ही कुठून आलात? तुम्ही बारामतीचे आहात? आम्ही धाराशिवून आलोय, दादाच्या सासवडून आलोय। प्रत्येकाकडे अजित पवारांबद्दल बोलण्यासाठी भरपूर काही अनुभव आहेत, आठवणी आहेत।